ना काहीतरी गोड्याधडाचं जेवण बनवते. बसा. हा फुला काकू आमचा दोस्त आला एवढ्या दिवसांनी. जेवण केल्याशिवाय जात असतोय आपण इथं. मी तर आलोच नसतोय जेवल्याशिवाय. रंजू अक्का तर लापट कुणीकडचे घरी गिळायला मिळत नाही वय रे तुम्हाला. गिळा सगळं घेऊन जा. ए पोलीस, अरे आता तरी सोड पोलीसगिरी. पटलं ना तुला? गोपाळ निर्दोष आहे ते. कोर्टावर तरी विश्वास आहे ना तुझा? कोर्टाने लालीच्या केसचा निकाल दिलाय. जो माझा भाव आहे का नाही याचा नाही. तुझा निकाल मीच लावणार. हेच याच तुझ्या गुणामुळे ना तुझं काय बी होत नाही. खबरदार त्याच्या वाट्याला गेलास तर तुमच्या दोघांमध्ये जे काय असेल ना ते मिटवून टाकायचं. मला घरात शांतता पाहिजे. याच्यामुळे माझी नोकरी गेली. खोटे आरोप केले यांनी माझ्यावर, माझ्या आईवर. ह्याला मी माफ करत नसतो. गोपाळ, तू नको घाबरू. तुझ्या वाट्याला कोणी गेला ना तर मी तुझ्या पाठीशी उभा आहे. जा कापड बदलून घे. जा. याआधी ज्या ज्या चुका केल्यात इथून पुढे हा देवीसिंग त्या चुका कधीच करणार नाही. या नागाच्या शेपटीवर पाय दिलास ना तुला आली. पण हा नाग साधा सुद्धा नाहीये. विषारी आहे. नाती विषारी. तुझं चित्र या डोळ्यात बरोबर रेखाटलंय मी. मला झालेल्या प्रत्येक त्रासाचा, जेलमध्ये काढलेल्या प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक फटक्याचा, व्याचा सकट बदला घेणारे हा देवीसिंग. काहीही करायचं. या देवीसिंगचा इगो नाही हर्ट करायचा. नेमकं तू तेच केलंय लाली. एवढं सगळं झालं मी इतका शांत कसा, हा प्रश्न पडला असेल ना. हा एवढा शांत आहे म्हणजे त्याचा अंत झाला असं समजू नकोस. आणि फार वेळा शांत बसायला मला संतही समजू नकोस. अप्पा, आप्पा, आम्हाला माफ करा आप्पा. मधल्या काळात आम्ही इथून लय तमाशा केला. तुमच्यावर कसले कसले आरोप केले. या दारात पिटून घ्यायचा प्रयत्न केला आम्ही. पण आम्ही तरी काय करणार? अहो, लिकीच्या काळजीनं सैरभैर झालं होतं. मन काही सुचतच नव्हतं. त्यामुळं त्यात काही चूकभूल झाली आमची. आता मोठ्या मनानं आम्हाला माफ करावी अशी अपेक्षा आहे आप्पा. वीणबाई, मी पदर पसरते, पाया पडते. आमच्या लेकीला परत पदरात घ्या. माझ्यामुळे ह्या सगळ्यांना लई त्रास झाला. मी कळून जायला पाहिजे होतं. असं एकटीनं घराबाहेर नव्हतं पडायला पाहिजे. माझी चूक झाली. मला माफ करा आप्पा. सगळं विसरून जाऊयात. अहो, मला तुमची लई आठवण येत होती.
नाही जगू शकत तुमच्याशिवाय. ए खबरदार, घरात यायचं नाही हा. तुझा आणि आमचा आता काय संबंध नाही. ए सुभाष, हिला घेऊन जा तुमच्या घरी. पप्पा हे बघा, असं काही बोलू नका. अहो आमची पोरगी आम्हाला काय जड आहे का? पण तिला नांदायचंय, गोपाळरावांच्या बरोबर तिला संसार करायचा आहे. हे बघा, तिच्या संसाराचा हक्क तिच्यापासून काही राहून घेऊ नका आप्पा. तिच्याकडनं आमच्याकडनं काही चूक भूल झाली असेल तर मी माफी मागते. अहो तिला माफ करून माझ्या लेकाला जो त्रास झालाय तो काही कमी होणार आहे का? त्यांचा जो गावामध्ये अपमान झालाय तो मान परत मिळणार आहे? आमच्या घरादाराची बेइज्जती झाली त्याचं काय? मग कुठल्या तोंडाने माफ करायचं आम्ही? लाले तू निघित ना. आत्या, असं नका ना बोलू. माझी तरी या सगळ्यात काय चूक आहे? यांच्या काळजीने माझा पण जीव तुटत होता हो. म्हणून तर एवढा जीव धोक्यात टाकून यांचा जीव वाचवायला मी कोर्टात आले. आप्पा, मला काय वाटतंय, आपण एक संधी दिली पाहिजे लालजींना. काय गरज नाही. आता पतूर आपल्या घराचं जे नाक कापलंय ना, लय झालं. सुभाषराव, सांगितलेलं ऐकलं नाही तू? चल पोरेल घेऊन निघतो इथनं. आप्पा आप्पा आप्पा, असं नका ना करू. मला नांदायचंय, मला ह्यांच्यासोबत संसार करायचा आहे. हे शक्य नाही सांगितलं ना. आमच्या गोपाळची पत्नी मेली, तिचं 13वा करणार आहे ना, तेव्हा तुला निमंत्रण देतो. ये शिरा खायला. उठ. अप्पा काय अप्पा अप्पा लावले? सांगितलं ना एकदा, आमचा आणि तुमचा काय संबंध नाही. चला निघा इथनं. अजिबात वाड्याची पायरी चढायची नाही. अरे माझी पडती बाजू होती तेव्हा तुम्ही दोघांनी लय तोंडूच कटले. मला वाटत होतं आमच्या गोपाळचा दोष आहे, पण तो निर्दोष आहे. त्यामुळे मी आता काय बी ऐकणार नाही. निघा सरळ. काय 2 बायकावाले देशमुख? काय चाललंय? काय तुम्हाला शोभतं काय आपल्या सुनेला घराच्या बाहेर काढायला? हे बघा, हे आमच्या घरातला विषय आहे. तुम्ही याच्यात पडू नका. कसला घरगुती विषय? तुमचा कुठलाही विषय आता घरगुती राहिलेला नाही. 2 बायकावाले देशमुख, तुमच्या या घरगुती विषयामुळे पोलिसांची, गावाची झोप उडाली. काय वाटतं की नाही तुम्हाला? तुमची सून इतकी धडपडत आपला जीव धोक्यात घालून तुमच्या मुलाला वाचवायला आली, तिलाच तुम्ही घराबाहेर काढताय, अवेर करताय, धिक्कार करताय तिचा. शोभतं का तुम्हाला हे? अहो, एखादी मुलगी आपलं माहेर सोडून सासरी येते, सासराला आपलं सर्वस्व मांडते, जोपासते, वाढवते त्या सासराला, आणि तुम्ही तिला घराच्या बाहेर काढताय. बरं दिसतं काय? बघा, तुम्ही तिला स्वीकारलं नाही ना, तर ती तुमच्या मुलाला घटस्फोट देईल बा. चालेल, काय हरकत नाही.